भगवंताचे उपकार. काय उपकार आहे? जे नेहा जीव दिला दान तयाचे करीन मी चिंतन, किंवा देवे दिला देह भजना गोमाटा तोया झाला फाटा बाधिकेचा. बरं, देवाने भगवान परमात्म्याने आपल्याला जन्म दिला. बरं, त्याच्या बदल्यात मागितलं तरी काय? काय मागितलं आतापर्यंत? पुष्पम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. काय मागितलं? पत्रम पुष्पम फलम. किंवा काय? काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. म्हणून भगवान परमात्म्याच्या बाबतीत एकच करू शकतो, कृतज्ञता व्यक्त करू शकतो. त्याला काहीच देऊन उपकाराची फेड होऊ शकत नाही. म्हणून देवाचे उपकार. 3 नंबर, संतांचे उपकार. संतांचे. आता एकाने प्रश्न केला, महाराज देवाचे उपकार ठीक आहे, देवाचे तसं तर आम्ही देवच मानत नाही म्हणे, पण देवाचे उपकार ठीक आहे मानू, पण संतांचे काय उपकार आहे? मज निरंतर जागवे जागवे मज निरंतर जागवे मज निरंतर जागवे जागवे तीरा मज निरंतर जागवे. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवी मज निरंतर जागवी. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागवे ती मज निरंतर जागवे. सुंदर प्रमाण दिलं आमच्या प्रवीण महाराजांनी. मज निरंतर जागविती. संतांचे काय उपकार आहे? अरे जागवती. मग आता आम्ही काय झोपलो होतो? श्रीमद भागवत मध्ये पहा, अज्ञान ध्वांतो विद्वांस कोटी सूर्य समप्रभ सुता क्या ही कथा सारम मम कर्ण रसायनम. अज्ञानाच्या निद्रिस्त अवस्थेमध्ये आपण झोपलेलो आहे आणि याच्यातून उठवण्याचं काम करतात फक्त संत. आता जागा रे बाई नो जागा जागा, आता जागा रे बाई नो जागा. ते जागवतात महाराज. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखविवेका जन्माचा रे दे. भगवान परमात्म्याच्या बाबतीत पहा, संत जागवतात. अज्ञानाच्या निद्रिस्त अवस्थेतून माणसाला जागवतात. जरा ध्यानात ठेवा. एक सोपं उदाहरण सांगेल म्हणजे तुमच्या डोक्यात बसेल. ज्या चौकटीत तुम्ही आणि मी जगतो ती चौकट सुद्धा संतांनीच निर्माण केली. लक्षात ठेवा. मी काय बोलतो जरा ऐका. ज्या चौकटीत चांगलं वाईट सत्य असत्य पाप पुण्य ही चौकट सुद्धा संतांनीच तयार केली आहे. म्हणून त्या चौकटीत जगतोय ना, म्हणून संतांचे उपकार आहे. सोपं सांगतो बा, तुमच्या लक्षात येईल. शेतकरी मंडळी बसले. तुम्ही कधी मुंगूस आणि साप यांचं भांडण पाहिलंय का? मुंगूस आणि साप. मुंगूस आणि साप. आता साप आणि मुंगूस नाही, युट्यूबवर जायचं आणि पाहायचं काय अवघड आहे? साप आणि मुंगूस. साप आणि मुंगूस यांचं जर भांडण झालं तर जरा ऐका, सापाने जर त्या मुंगसाला दंश केलं तर साप काय करतो? मुंगूस काय करतो? मातीत तोंड खूप असतं. बरोबर. आता मातीत तोंड खूप असल्यानंतर त्याचं विष उतरतं, एवढं खरं सत्य आहे. त्या मातीमध्ये कोणता गुणधर्म आहे, काय औषध आहे, मला काही माहित नाही, पण एवढं मात्र खरं, त्या मातीत जर तोंड खूप असलं तर त्याचं विष उतरतं बरं का. आणि विष उतरलं पुन्हा ताकद प्राप्त होते, एनर्जी प्राप्त होते. आणि अजून साप त्या ठिकाणी सापाजवळ जातो तो मुंगूस आणि त्या सापाला सांगतो, चल रे बाबा आता 2-2 हात पुन्हा करून घ्या. अजून 2-2 हात करायचं. समजा अजून जर त्या सापाने त्या मुंगसाला दंश केलं, पुन्हा प्रक्रिया तीच. मातीत तोंड खुपसायचं आहे की नाही, पुन्हा यायचं, अजून दंश झाला तर अजून मातीत तोंड खुपसायचं. असं कितीदा जरी झालं तर विजय कोणाचा? सापाचा होत नाही का? सापाचा विजय होत नाही. सापाचा विजय फक्त एकदाच झाला, नगीना पिक्चर मध्ये, दुसरा कुठंच झाला नाही. बरं का नाही? आता मला सांगा, हे उदाहरण 100% आपल्या जीवनाशी निगडीत आहे. या ठिकाणी साप म्हणजे संसार आहे. साप म्हणजे काय? संसार आहे. आणि मुंगूस म्हणजे तुम्ही आणि मी आहे स्वतः. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जगा आणि मन. आपलं पण रात्रंदिवस युद्ध चाललंय महाराज. रात्रंदिवस आहे का नाही? याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, सगळ्यांच्या टोप्या आपल्या डोक्यात. रात्रंदिवस युद्ध चाललंय आपलं.
संसार करत असताना संसारामध्ये पैसा कमवणं, संसार चालवणं सोपं राहिलंय का आता? आणि कोरोनानंतर तर अवघडच झालं. नोकऱ्या गेल्या, कपाशीचा भाव गेला, शेतकरी मेला, सगळं झालं का नाही? फार अवघड आहे. रेवड्यावरच्या कुस्त्या खेळणं आणि संसार ओढून नेणं, संसाराचा गाडा, एवढा अवघड झालाय. मग या ठिकाणी रात्रंदिवस युद्ध चालत असताना होतं काय, कधी कधी तो सर्प या मुंगसाला दंश करतो. कोणता सर्प? जागे आहेत ना? कधी कधी संसार नावाचा सर्प या मुंगसाला दंश करतो आणि त्या सर्प विषाने या मुंगसाला सुद्धा झाम येते. झाम कोणाला? मग काही काही मुंगूस रेल्वेना पूल खाली चालना घ्यात, काही काही मुंगूस हाय बीपी, लो बीपी, उनी गुचकी, भरोसा नाही है की नाही? आपल्या आपल्या जीवनाशी निगडीत कार्य ते करतायत. पण त्यावेळेस या मुंगसानं काहीच करू नये महाराज. दोरी बघू नये, ना एंडो सल्पान पाहू नये, ना रेल्वेचा पूल पाहू नये. फक्त काय करायचं, बाजूला जायचं आणि तोंड खुपसायचं. कुठे? माटी. मग सांगाले का मी आधी मातीत नाही. संत संगतीने थोर लाभ झाला, संत संगतीने थोर लाभ झाला, संगतीने दुर्लाभ झाला, संत संगतीने दुर्लाभ मोहनी रसला मायादिका, मोहनी रसला मायादिका, मोहनी रसला मायादिका, मोहनी रसला मायादिका, घातले भायरी काम क्रोध वैरी, वयरी घातले भायरी काम क्रोध वैरी, काम क्रोध वैरी, वयरी भायरी काम क्रोध. वयरी होतं काय, भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची जे संगत करतात त्यांच्या संगतीमध्ये आपण जायचं. आणि ही संगत फक्त संत संगत आहे. म्हणून या मृत्यू लोकांमध्ये संतांचे फार उपकार आहे. आणि शेवटचे उपकार आहे मृत्यू देवीचे. आता मृत्यू देवीचे काय उपकार आहे? आता मला सांगा, जन्म नावाची प्रक्रिया आहे, जर मृत्यू नावाची प्रक्रिया राहिली नसती तर किती गोंधळ झाला असं डॉक्टर साहेब, झाला असतं का नाही? आहे का नाही? लोक मरणाला भीतात म्हणून आपले काही व्यवहार चालू आहे, मोकळं सांगायचं. म्हणून तुम्ही आणि मी कीर्तनात येऊन बसतो आणि तुम्ही आणि मी डॉक्टरांकडे लवकर जातो. जरा ऐका, मरण नावाची प्रक्रिया जर राहिली नसती तर गोंधळ झाला असता. गोंधळ, भीती राहिली नसती मरणाची. म्हणून मृत्यूदेवचे उपकार आहे. या जीवनामध्ये महाराज 1400 वर्ष चांगदेव जगले. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, अष्टांग योग केला. आणि मृत्यू त्यांच्याजवळ आला की कोणत्या तरी कुठेतरी लपायचं, लुकाछुपी खेळायची. 1400 वर्ष जगले. 1400 वर्ष. 1400 वर्षाचे तापितीर रहिवासी, गर्भ हरवून चालविले बेबीसी. पण 5 वर्षाच्या मुक्ताईनं डोक्यावर हात ठेवला आणि मरण नावाची प्रक्रियेचा बोध समजवला. आणि मग ते म्हणतात, चांग देव म्हणे आजी जन्मालो, गोरो पुत्र झाला मुक्ताईचा. याचा अर्थ असा आहे, यम नियमानं त्या ठिकाणी त्यांनी मृत्यूवर विजय पाहण्याचा विचार केला. पण मरण नावाची प्रक्रिया ही सगळ्यांच्या पाठीमागे आहे का नाही? ज्याचा जन्म झाला त्याचं बारसं ठरलंय. ज्याचा त्या ठिकाणी भजन झालं जन्माचं, त्याचा बोंबल्याचा वाद सुद्धा वाजणार आहे. म्हणून एक ध्यानात ठेवा, मरणाच्या अगोदर मरणाआधी सावध व्हावे आणि कीर्ती करोनी मरावे. जाणं तर प्रत्येकाला आहे. एक ठिकाणी फार म्हणतात मा, कोई आज गया कोई कल गया, कोई चंद रोज में जाएगा. कोई आज गया कोई कल गया, चंद रोज में जाएगा. इस घर से निकल गया बंसी, इस घर से निकल गया बंसी, फिर घर नहीं वापस आना. रोने वाले जाग जो संसार मुसाफिर खाना, सोने वाले जाग जो संसार मुसाफिर खाना. रोने वाले जाग जाती कारम खाने वाला, रोने वाले जाग जाती कारम खाने वाला. मरणाला घाबरतो मरणाला. इकडे म्हणतात बा, जिंदगी एक किराया का घर है,
एक ना एक दिल बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा वो तो जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मरण माझे मरून गेले मज केले अमर मरणाच्या भीतीने सगळं आपण या ठिकाणी चाललंय महाराज लक्षात ठेवा म्हणून मरण नावाची जी प्रक्रिया आहे त्या मरणाचे सुद्धा उपकार आहे म्हणून जगत असताना जर ऐका या मृत्यू लोकामध्ये जे आपण आलो ना त्या मृत्यू लोकामध्ये काही कारणाच्या निमित्तानं आपण आलोय जन्म घेण्यासाठी 3 कारण महत्वाचे जर ऐका पहिलं म्हणजे पाप पुण्य दुसरं म्हणजे कर्म आणि तिसरं म्हणजे वासना पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी नर देहा येऊनी हानी केली या मृत्यू लोकामध्ये येण्यासाठी पहिलं कारण जे असेल ते पाप पुण्य जास्त पाप झालं तर नरकाची प्राप्ती आणि समजा पुण्य जास्त झालं तर स्वर्गाची प्राप्ती मग जास्त जर पाप झालं ना तर त्या ठिकाणी 99,000 योजन किलोमीटरच्या अंतरावर दक्षिण दिशेला मुख्य 22 आणि उप 6 असे टोटल 28 प्रकारचे नरक मग जसं पाप तसं बघ बाण कोरला तसं आकडा टाकला कोणाचं लग्न मोडलं जसं पाप तशी कॅटेगरी आणि जर समजा जास्त पुण्य झालं मग त्या ठिकाणी स्वर्गाची प्राप्ती मग तिथं लाईव्ह कार्यक्रम आहे रंभा अप्सरा अजून कोण सध्याच्या वातावरणात आहे ना एक हा प्रत्येकाचा लाईव्ह कार्यक्रम आहे मग एकदम ऐरावत सारखं वाहन अमृताचे झरे सगळं काही आहे पण किती दिवस तुका म्हणे जाती वा, वा. हा तुका म्हणे जाती पुण्यक्षया अधोगती पुण्यक्षय अधोगती तुका म्हणे जाती हो तुका म्हणे जाती पुण्यक्षया अधोगती पुण्यक्षया अधोगती पुण्यक्षया अधोगती तुका म्हणे जाती ओ जाती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती पुण्यक्षय अधोगती मग तया पुण्याची पावटी सरे सवे इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका पाप पुण्य समान झालं तेव्हा माणसाचा जन्म दुसरं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरी हरिमुखी गाथा हरपली चित्ता हरिमुखी गाथा जडभरत राजा हरणी गरबा गेला घाला तो घातला वासना एक त्या ठिकाणी कारण निमित्त कारण ठरू शकते आणि तिसरं केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले उपजाले झाले ऐसे किती या 3 कारणामुळे जन्माला येऊ शकतो बरं का माणूस हा कर्म चांगल्यांना सुद्धा चुकलं नाही कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे श्रीराम वनवासा गेला रावण पापला कर्मे रावण पावला कर्मे दशरथी दियो घेतलेला कर्मे दशरथी योगे हे वियोग घडला सीता देवी विवेक गळला सीता देवी
रामचंद्रांना सुद्धा कर्म चुकलं नाही महाराज. चुकलं कर्म रामचंद्रांना. तो आपलं काय गाजर की पुंगी बजी तो बजी तो काटली खा जागी. आपल्याला कर्म चुकणार नाही. आणि आपण एका चौकात जिवारी घेतो आणि दुसऱ्या चौकात बघत बाजरी घेतो. कस काय कर्म चुकी? 125 वर्ष कृष्णाने आयुष्य घालवलं आणि शेवटी त्या ठिकाणी आपल्या पायाच्या तळपायाच्या अंगठ्याला एक बाण लागला आणि इहलोकाची यात्रा संपवली लागली. जरा ऐका का? कारण लपून बाण मारला होता. लपून. कोणाला? तुम्ही का गरबिडी घ्या तो नाही ना. लपून बाण मारला होता. लपून. कोणाला? सुग्रीवाला. वालीला. सुग्रीवाल नाही, वालीला लपून बाण मारला होता. लपून का मारला होता? कारण त्यानं वरदान होतं, समोरून जो युद्ध करेन त्या युद्धकर्त्याची अर्धी ताकद त्याच्याजवळ जायची. बरोबर. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं लपून बाण मारला. ऐका, गळ्यामध्ये माळा घातली, ओळखता येत नव्हतं. दोघं सारखे दिसायचे भाऊ, सुग्रीव आणि वाली. लपून बाण मारला, मागे मारला आणि ज्यावेळेस खाली पडला धरणीवर कोसळला. धरणीवर कोसळल्यानंतर त्या ठिकाणी आक्रोश करू लागला, क्रोधायमान झाला वाली. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र सांगू लागला, राम मी तुमचं काय पाप केलं होतं सांगा. मी तुमचं कोणतं घोडं मारलं होतं? मी कोणता अन्याय तुमच्यावर केला होता? माझ्या राज्याची सीमा तुमच्या राज्याची सीमा एक नाही, तरी सुद्धा तुम्ही मला बाण का मारला? जेवढा क्रोध आपल्या मनामध्ये होता त्या ठिकाणी पूर्ण भडास काढून घेतली आणि शांत झाला. आणि शांत झाल्यानंतर प्रभू रामचंद्राने विचारलं, वाली झालं का तुझं? आता बोलू का मी? आता मात्र त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बोलायला लागले. म्हणले, ऐक, तुला मी लपून बाण मारला याचं पहिलं कारण माझी अर्धी ताकद तुझ्याकडे येऊ नये बरं का. मी मारूही शकलो असतो, पण ब्रह्माजीने जे वर दिलंय ते वरदान मी खोटं घडू शकत नाही, म्हणून लपून बाण मारला. दुसरी गोष्ट जरा ऐक, लपून बाण मारला त्या ठिकाणी युद्ध नीतीच्या विरोधात मी जगलो, युद्ध नीतीच्या विरोधात मी वागलो आणि लपून बाण मारला याचं कारण तू आतताई आहे. लहान भावाची बायको आपल्या सुनेप्रमाणे असते, आपल्या मुलेप्रमाणे असतं. तू ती बळकावली, त्याचं राज्य बळकावलं, म्हणून तुला मी लपून बाण मारला, तरी मला पाप नाही. जरा ऐक. आणि त्या ठिकाणी जरी मला पाप झालंच तर आता ऐक, मी जे कर्म केलंय ते कर्म माझ्या जीवनात जरी घडलं तरी मला ते कर्म चुकणार नाही, हे लक्षात ठेव. आणि म्हणून पुढच्या जन्मामध्ये त्यावेळेस एक तू पारधी होशी आणि ज्यावेळेस मी पिंपळाच्या झाडाला प्रभास क्षेत्रामध्ये टेकून बसेल त्यावेळेस तळव्याला एक बाण तुझा लागेल आणि त्या निमित्तानं मी माझा अवतार संपवेल. आणि मग मात्र त्याच्या डोळ्यातला जो राग होता ना त्याच्यात परिवर्तन झालं. आता त्या ठिकाणी भक्ती दिसू लागली आणि करुणा प्राप्त करून घेणारे ते डोळे हात जोडले आणि प्रभू रामचंद्राला सांगतो, रामजी प्रभू खरंच इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले, यमुना का बांसुरी हो मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले, घनश्याम जल्दी आना, नहीं हमको भूल जाना, मुरली की धुन सुनाना, जब प्राण तन से निकले. आणि तेच कर्म प्रभू रामचंद्राला सुद्धा भोगावं लागलं. म्हणून या 3 कारणामुळे जन्माला. बरं, जन्माला येणं बी सोपं नाही महाराज. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायण, मग मास मूत्र जाना, तुझ क्षणोक्षण काय सांगू गर्भीची यातना. सोपं नाही महाराज. भागवतामध्ये म्हणतात, कललम त्वेक रात्रेन पंचरात्रेन बुध बुधम दशाहेनात करकंदू पेशम चंडात तत्परम. सोपं नाही महाराज जन्माला येणं. आणि अनंत प्रकारच्या यातना या ठिकाणी आपण सहन करतो. आणि म्हणतात ना, 9 मास कष्ट लासी 10व्याने प्रसूत झाली. 9 महिने 9 दिवसाचा प्रवास केला आणि मग म्हणतो या मृत्यू लोकांमध्ये आपण जन्माला आलो. फार अवघड आहे. सोपं आहे का जन्माला येणं? सोपं नाही महाराज. अत्यंत त्या ठिकाणी दुःख आहे. अनंत यातना सहन केल्याने या मृत्यू लोकात जन्माला आलो. बरं, जन्माला आल्यानंतर लगेच एकच घाई, ए फॉर ऍपल आणि झेड फॉर झेब्रा. शिकण्याची घाई आहे का नाही? शिकू नये असं नाही, शिकलंच पाहिजे महाराज, शिकलंच पाहिजे. पाश्चात्य देशात जायचंय, आपल्या पोरांना तिकडे पाठवायचंय, शिक्षण झालंच पाहिजे. पण माझं असं मत आहे, त्या शिक्षणाबरोबर जर आपल्या हिंदू संस्कृतीचं, सनातनाचं, धर्माचं जर आपण शिक्षण देत असू ना तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिवस चांगले येतील. एक वाक्य सांगू का?
ज्या गावातली तरुण मंडळी जर पांढरे कपडे घालून डोक्यात टोपी घालून आणि जर धोतर त्या ठिकाणी नेसून जर त्या ठिकाणी कीर्तनात उभी राहत असेल ना तर त्या गावाचं भविष्य उज्ज्वल आहे. ध्यानात ठेवा, त्या गावाचं भविष्य उज्ज्वल आहे. आणि आपलं तिकीट त्या ठिकाणी आपल्याच घरीत आहे. नाही तर हम दो हमारे दोन बुड्ढा बुड्ढी को फेक. मग शेवट म्हणावं लागल, मी तुझ्यासाठी जीवन जाईले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. त्यावेळेस म्हणण्याची पायी येऊ नाही. म्हणून आज आपल्या शिक्षणाबरोबर मी तर सांगेन पा, दररोज आपण आपल्या मुलांच्या मागे एक तगादा लावतो. अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. लावला पाहिजे, शिकवलं पाहिजे. पण दिवसाच्या शेड्यूल मधून काहीतरी 10-15 मिनिटं काढा आणि त्या पोरांना कमीत कमी हरिपाठ जर म्हणायला वेळ नसेल तर 10 मिनिटाची हनुमान चालीसा तरी म्हणायला म्हणली पाहिजे. काळाची गरज आहे. त्याला कळेल मातृदेव भव पितृदेव भव, हे कळेल. म्हणून शिकलंच पाहिजे. नाहीतर शिक्षणाबरोबर त्या ठिकाणी जर या अभाव असला संस्काराचा, दिवस फार वाईट आहे, फार वाईट आहे. इंग्लिश मीडियम, ए फॉर ऍपल, झेड फॉर झेब्रा. आमच्या गावातलं एक पोरग इंग्लिश मीडियम मध्ये जायचं बरं का देवा महाराज. इंग्लिश मीडियम मध्ये जाता जाता 2-4 महिने झाले आणि ते पोरग इंग्लिश बोलायला लागलं. मम्मी इज डॉंकी, पप्पा इज बफेलो. 2 वाक्य पाठ झाली होती. कोणते? मम्मी इज डॉंकी, पप्पा इज बफेलो. आता आईला काय, वेड्या आईची वेडी माया. एवढा आनंद अख्ख्या गावात सांगत सुटते ती. नानमाय पप्पा इंग्लिश बोलायला लागला, मोठी माय पप्पा इंग्लिश बोलायला लागला. काय बोलतो रे? मम्मी इज डॉंकी, पप्पा इज बफेलो. इंग्लिश है का नाही. एक सुज्ञ पोरग आलं म्हणे, ए हा तुले म्हैस म्हणून आला, कळतं का तुला? शिकलं पाहिजे माणसाने. मग शिकण्याची ओढ आहे. शिकता 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 15-20 वर्ष शिकण्यात गेले. त्यावेळेस परमार्थ घडला तर ठीक आहे. आता ही तरुण मुली उभी आहे, परमार्थच घडतोय महाराज. पण पुढे लगेच शिक्षण झालं, कशाची ओढ. आता लग्न करणं बरं का, जरा ऐका, लग्न करणं ही सुद्धा तारेवरची कसरत आहे. सोपं राहिलं का लग्न करणं? सोपं राहिलं नाही. आता कोणी बी जमीनदाखाडी लोक लगीन टाकतात आपल्या पोऱ्यानं, फार अवघड आहे. पण वस्तुस्थिती आहे सध्याच्या काळामध्ये फार अवघड आहे. आज या ठिकाणी लग्न झालं, लग्न झाल्यानंतर आपलं एकच शेड्यूल, फक्त मैं भला मेरी बीबी भली, बस, बाकीचं काहीच नाही. जगता 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 15 20 25 30 35 40 वर्ष कधी निघून गेले लक्षात आलं नाही. आणि मग म्हातारपणी दमा खोकला, थुंकुनी जीव माझा दमला. आणि मग मात्र त्या ठिकाणी म्हातारपण आलं, आहे का नाही. काय सांगू, मग आपली अवस्था कशी आहे. बाईल म्हणे खरं मरता तरी बर, बाईल म्हणे खरं मरता तरी बर, बाईल म्हणे खरं मरता तरी बर, बाई म्हणे करे मरता तरी बरे, बाई म्हणे करे मरता तरी बरे, बाई म्हणे करे मरता तरी बरे. मरता तरी मरता तरी बरे. जगत असताना जगता जगता आपण मरणाच्या गावाला चाललो. कोणत्या गावाला चाललो? मरणाच्या गावाला. आता एक थोडं विचारू का मी, आपण सध्या वर्तमानामध्ये एक प्रोग्राम करतो बा, वाढदिवस साजरा करतो. वाढदिवस करू नये असं माझं मत नाही बरं का. आता तो वाढदिवस आहे का घटदिवस आहे? काय आहे तो? वाढदिवस आहे का घटदिवस आहे? मरणाच्या गावाला चाललो. तिकीट आपलं फाटलेलं आहे, फक्त गाडी यायची बाकी आहे. चलो मुसाफिर बिस्तर बांधो, गाड़ी आने वाली है, राम नाम का टिकट निकालो, घंटी बजने वाली. घट दिवस आहे महाराज, लक्षात ठेवा. अवघड आहे. म्हणून जीवन जगत असताना कधी मृत्यू होईल सांगता येत नाही. म्हणून मरणाच्या आधी सावध होऊन एक विचार केला पाहिजे की याच जन्मामध्ये आपल्याला भगवत भक्ती करायची,
याच जन्मामध्ये त्याची स्तुती करायची आहे आणि याच जन्मामध्ये मी भगवान परमात्म्याचा अंश आहे हे जाणून घ्यायचंय. जर या जन्मात आपण भजन भक्ती केली नाही तर मात्र या जन्मात आल्याचा काही फायदा नाही. आणि जर हा जन्म चुकलाच तर मात्र पुनरपि जननम पुनरपि मननम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खल दुष्कारे कृपया प्यारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. म्हणून त्या ठिकाणी अगोदरच सावध होऊन जन्माला येऊन भगवान भक्ती करावी. अभंगाच्या पहिल्या याची चरणी ओळखी करा देवताची पाळी एक मनुष्य जन्म 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 चुकली यावर मग फेरा पडे चुकली यावर मग फेरा पडे याची चलनी ओळखी करा आत्माराम याची चलनी ओळखी करा आत्माराम याची चलनी ओळखी करा आत्माराम याची चलनी ओळखी करा आत्माराम. चुकली यावर मग फेरा पडे चुकली यावर मग फेरा पडे याची चलनी ओळखी करा आत्माराम याची जलमी ओळखी करा आत्माराम याची जलमी ओळखी करा आत्माराम याची जलमी ओळखी करा कोण वर्णन करतात नामदेवराय? शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे. म्हणून या मृत्यू लोकामध्ये येण्याची प्रक्रिया पाप पुण्य कर्म वासना एवढं सर्व संधान साधून या मृत्यू लोकात आलो. मग मृत्यू लोकात आल्यानंतर जर माणसाचा जन्म मिळाला ना आणि जर भगवत भक्ती केली नाही जन्मा येऊन काय केले तवा मुदल गमविले. हे का नाही? हे का नाही? काय उपयोग काय? म्हणजे मृत्यू लोकांमध्ये नंतर भजन भक्ती केली पाहिजे. नाहीच केलं तर चुकली या वर्म फेरा पडे. जरा ऐका पुन्हा 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 जन्म मरण आहे की नाही? पुन्हा पुन्हा किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित म्हणून जीव भाला आणि शरण गेला विटुशी. म्हणून एकच काम कर याच जन्मी ओळखी खरा आत्माराम. या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याला एक करून घ्यायचंय त्याला जाणून घ्यायचंय त्याला जाणायचंय. लक्षात ठेवा त्याला जाणायचंय. मग कसं जाणावं लागेल तर ऐका या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर त्याला शरण जावं लागेल. जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्म मरण किंवा अनन्य चिंतयंतो माम ये जना परिउपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेम वहाम्यम. जो भगवान परमात्म्याला शरण जातो ना भगवान परमात्मा त्या शरणांगताला त्या ठिकाणी आपल्या जवळ घेतो आहे का नाही? साधा वया भक्तिकार नाही लाज धरी, ऐशी याशी शरण जावे आणि शक्ती जीवे न वंची. रामायणातला एक दृष्टांत सांगतो बा तुम्हाला कळेल. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी राजगादीवर बसणार अशी दवंडी त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांच्या वडिलांनी म्हणजे दशरथाने देऊन टाकली. झालं काय महाराज? एक दिवशी दशरथजी आपलं स्नान संध्या आणि नित्यकर्म आटपून आपल्या सिंहासनावर बसले. सिंहासनावर बसल्यानंतर त्या ठिकाणी आरसा मागितला. आता राजा काही करतो, राजाच्या मनात जसा आला ना तसा राजा बघतो. त्यानं आरसा मागवला आणि आरशामध्ये बघता बघता कानाजवळचा एक केस पांढरा झाला. कुठला? कानाजवळचा एक केस पांढरा झाला तर त्यांनी निर्णय घेऊन टाकला की आता ही राजगादी आपल्या चिरंजीवांना म्हणजे रामाला देऊन टाकू. आता जरा कल्पना करा, एक केस पांढरा झाला तात्या
तर राजगादी देऊन टाकली आणि आपला आखे पांढरे होऊन गेले. आपण चाव्या सोडत नाही. आपण काय करतो, 20 रुपये का गोदरेज हेयर डाय लाओ, काटो, बोलो और झट से काले बना लो. पण सुटत नाही महाराज आपलं. जरा ऐका, शेवटी त्या ठिकाणी दवंडी देऊन टाकली. राजगादी प्रभू रामचंद्राला म्हणजे रामाला देणार, रामाला देणार. आणि त्या ठिकाणी सगळ्यात पहिला आपल्या मनातला जो भाव आहे तो आपल्या गुरूंना सांगितला. गुरुजींनी त्या ठिकाणी तात्काळ अनुमोदन देऊन टाकलं. चांगली गोष्ट आहे, चला पटकन आवरा. आणि मग मात्र त्या ठिकाणी राजगादीवर राम बसणार हे शिक्कामोर्तब झालं. आणि सगळ्यात पहिले ही आनंदाची बातमी सगळ्यात आवडती राणी कोण, कैकई. त्या कैकईला आपण स्वतः द्यावी म्हणून कैकईच्या महालाकडे त्या ठिकाणी जात असताना जेव्हा पाहिलं महाराज, कोप घरामध्ये त्या ठिकाणी कैकई बसलेली. कोप घरामध्ये आता पूर्वीच्या वेळेस राजे लोक आपल्या बायकोला जर राग आला तर त्या रागाच्या माध्यमातून समजवण्यासाठी एक कोप घर बनवून ठेवायचे. आता देवघर सापडत नाही, तेव्हा कोप घर कुठे भेटणार आहे? सापडतं का देवघर घरात? सापडत नाही. आता काही काही लोक बंगले बांधतात ना, सगळे आपला हा बेडरूम, हा किचन, हा टॉयलेट, बाथरूम. विचारलं का देवघर? जागाच उरली नाही महाराज, जागाच राहिली नाही. हा, जागाच राहिली नाही, जागाच थांबणार नाही. गप एक सांगू का तुम्हाला, मी जगत असताना त्या जगण्यामध्ये भगवान परमात्म्यासाठी स्थान दिलं पाहिजे. हा, झालं काय, कोप घरात गेले आणि अस्ताव्यस्त विस्तरलेले केस, त्या ठिकाणी एकदम विचित्र असा अवतार. आणि तिला पाहिलं आणि पाहिल्यानंतर विचारलं, कैकई असा पेशाव किंवा असा ग्रह का केला तू? त्यावेळेस त्या कैकईने सांगितलं, म्हणे जरा ऐका, इकडे या. आता कैकईचा आणि त्या ठिकाणी दशरथांचा इतका गोड संवाद आहे रामायणामध्ये. कैकईने सांगितलं, तुम्ही या ठिकाणी राजगादीवर राम बसवलाय, ठीक आहे, मला आनंद झाला. दशरथजी म्हणतात, अगं ही बातमी तुला मी दुसऱ्याकडून कळाली म्हणून तुला दुःख वाटलं का? अगं तुला सांगण्यासाठीच येत होतो. का? कारण एक या ठिकाणी भाव असा आहे, रामचंद्र प्रभूचे आईचं नाव जरी कौशल्या होतं ना, तरी रामचंद्राला खाण्याचं, पिण्याचं किंवा सांभाळण्याचं संपूर्ण कार्य त्या ठिकाणी कैकई करायची महाराज. संपूर्ण आपल्या मुलाला मामाच्या घरी पाठवलंय, पण रामांना त्या ठिकाणी आपल्या जवळ ठेवलंय कैकईने. हा भाव आहे रामायणातला. रामायण फार अवघड आहे, म्हणून रामायणाचा अभ्यास केला पाहिजे माणसाने. शेवटी त्या ठिकाणी अनेक चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर सांगितलं, तुला काय हवंय सांग. कैकईला विचारलं, तुला काय हवंय सांग. तू या ठिकाणी कोप घरात बसली ना, तुला काय हवंय सांग. त्यावेळेस त्या कैकेने सांगितलं, मला जे पाहिजे ना ते असं मी मागणार नाही. म्हणजे मग माझे 2 वर तुमच्याजवळ शाबूत आहे, देवासूर संग्रामाच्या वेळेचे, मला वचन द्या. अगं दिलं वचन, आज माझा राम गादीवर बसणार आहे, तू माझा प्राण जरी मागितला ना तर एका मिनिटात देऊन टाकेन मी, फक्त तुला काय हवंय सांग. त्यावेळेस त्या कैकेने सांगितलं, जरा कानाचे पडदे मोकळे करा, मी काय बोलते ते ऐका. माझा पहिला वर असा आहे की त्या ठिकाणी भरताना राजगादी, भरताला राजगादी दिलं, देऊन टाकलं महाराज. म्हणजे दुसरा वर पटकन बोल. अगं माझा राम फार समजदार आहे, लगेच देऊन टाकेल, बोल तुला काय हवंय. दुसरा वर बोल. म्हणजे कानाचे पडदे मोकळे करा, मी काय बोलते जरा ऐका. पहिला वर भरताला राजगादी आणि माझा दुसरा वर असा आहे, रामाला 14 वर्षाचा वनवास. 14 वर्षाचा वनवास ऐकलं महाराज. आणि उभे असणारे दशरथ धाडकन खाली पडले. खाली पडल्यानंतर कंठी प्राण आला, तोंडामध्ये गुळणी आली आणि त्यावेळेस हलक्या स्वरामध्ये हात जोडून कैकेला सांगतात, कैकई माझा प्राण मागितला असताना एका झटक्यात देऊन टाकला असता मी, पण 14 वर्ष राम आणि दशरथाचा वियोग शक्य नाही, हे शक्य नाही, मी नाही देऊ शकत. आणि खरं सांगू का, तुम्ही कोणतंही रामायण वाचा, कोणत्याही रामायणात दशरथांनी असं रामांना कधीच सांगितलं नाही की बेटा 14 साल के लिए वन में चले जाओ. पुत्र त्यालाच म्हणतात जो पू नावाच्या नरकातून आपल्या पितरांना, आपल्या पूर्वजांना तारतो, त्याला म्हणतात पुत्र. हे ध्यानात ठेवा. आणि खरा पुत्र तोच वडिलाच्या मनातील जी अपेक्षा आहे ती स्वतः ओळखतो आणि तसं वागण्याचा प्रयत्न करतो. रामायणात सांगितलं नाही महाराज की जा 14 साल वन में बिता करा, सांगितलं नाही. शेवटी राज पोशाख त्यागला, वल्कव्य धारण केलं. राम, सीता आणि लक्ष्मण भैया तिघ त्या ठिकाणी कैकई आणि भगवान प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर हात जोडले, सांगितलं पिताश्री येतो आम्ही. जात असताना फक्त ते म्हणतात राम राम राम. जात असताना सुमंतकाला बोलवलं, सुमंतक अरे समजवले राजाला, समजाव. सुमंतकाने रथ तयार केला, रथावर तिघही बसले. आणि बसल्यानंतर रथ जेव्हा निघाला तर वर्णन आहे, जवळजवळ 6 दिवसापर्यंत रथामध्ये प्रभू रामचंद्राला फिरवलं.
शरयू नावाची नदी आली आणि झोपेमध्ये सुमंतकाला सोडलं आणि प्रभू रामचंद्र गोहकाच्या मदतीने तिकडे पैल तीराला गेले. जेव्हा गोहक त्या ठिकाणी मूर्छेतून उठतं, पाहिलं की राम निघून गेले. आता काय करावं, मी काय उत्तर देऊ हे कळत नव्हतं. आणि रिकाम्या हाताने जेव्हा सुमंतक रिकामा रथ घेऊन आले, तोपर्यंत दशरथजी इकडे वाट पाहत होते. दशरथजी वाट पाहत होते की माझा राम त्या ठिकाणी परत येईल, माझा सुमंतक माझ्या रामाला घेऊनच येईल. आणि सुमंतकाचा रथ पाहिला. अरे अन्नाचा त्याग केलेला, पाण्याचा त्याग केलेला, 6 दिवसापासून दशरथजी खाली पडलेले. आणि कुठून एनर्जी येते महाराज? त्या रामाचं नाव घेतलं, पावर चढते अंगामध्ये. राम 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 म्हणता 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 6 दिवस व्यतीत केले. आणि दशरथांनी पाहिलं की सुमंतक रथ घेऊन आला. वाटलं राम आलाच, निश्चित आला. सगळं सोडलं, पळत पळत गेले. सुमंतकाला आलिंगन दिलं, सांगितलं अरे माझा राम कुठे, माझा राम कुठे? सुमंतकाने सांगितलं खाली मान घालून, मी रामांना नाही आणू शकलो महाराज, रामाला नाही आणू शकलो, राम येणार नाही. हे जेव्हा दशरथांनी ऐकलं तर 6 वेळेस राम राम म्हटलं आणि आपला प्राण सोडून दिला. राम 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 म्हणता जाऊ माझा प्राण. किंवा त्या ठिकाणी म्हणतात पहा, राम राम कही, राम कही, कही राम, राम कही. राम 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 म्हणावं आणि देव त्यागून द्यावं. महाराज आता जरा थांबायचं. प्रभू रामचंद्र 6 दिवसापासून दशरथजींना सोडून निघून गेले होते, तरी सुद्धा दशरथजींनी एक राम साठवून ठेवला होता. जैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा राम, का भ्रांता कामो विषयावरी. हा जो राम आहे ना, हा राम साठवून ठेवला होता. कारण त्यांना माहिती होतं हा राम जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या रामाची भेट होईल. ज्या दिवशी राम निघून गेला त्या दिवशी महाराज काही खरं नाही. म्हणून तो राम येणार नाही हे जेव्हा कळालं तर साठवलेला राम सुद्धा सोडून दिला. महाराज एक सांगू का, एक स्त्री असते, स्त्री तिच्या नवऱ्याचं नाव भले काय असेल पण ती रडताना काय म्हणते, अरे ज्याच्या बरोबर आयुष्य काढलं भले त्याचं नाव वेगळं असतं. महाराज फोटो पाहिला आणि फोटो पाहिल्यानंतर संमती दिली, मी बस याच्याशी लग्न करेल. लग्न झालं, पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी त्याच्याबरोबर संसार केला. जेव्हा जेव्हा ही नाव घेणं, उखाणा घेण्याचा विषय आला त्याचंच नाव घेतलं. पण ज्यावेळेस तो देह सोडून निघून गेला ना, तर मरताना त्याचं नाव घेऊन ती रडत नाही. काय नाव घेते ते? सोडून गेले राम कसे मला टाकून गेले, राम राम सोडून गेले, राम कसे मला टाकून गेले, राम सोडून गेले राम, कसा मला टाकून गेले राम. सोडून गेले राम, कसा मला टाकून गेले राम. राम विना चैन पडेना, राम विना चैन पडेना, राम विना राम विना चैन चैन पडेना, चैन पडेना, राम बिना चैन पडेना, राम बिना राम, राम बिना राम बिना
फार गोड हा. भलेही नाव काही असतं महाराज त्या ताईच्या नवऱ्याचं, त्या स्त्रीच्या पतीचं भलेही काय नाव असतं, पण रडताना ती काय म्हणते, राम. का? तिला माहिती आहे ज्याच्या बरोबर संसार केला त्याचं भलेही काय नाव असेल, पण आता मात्र तो समोर पडलाय आणि ज्याच्या अस्तित्वानं जे शरीर चालायचं ना ते मात्र आता त्याचं अस्तित्व राहिलं नाही. भगवंताची अधिष्ठान स्वरूपाची जी सत्ता होती, प्रतिभाषिक सत्ता, ती मात्र आता राहिली नाही. म्हणून त्यावेळेस त्याच्या नावानं रडते, सोडून गेले राम कसे मला टाकून गेले राम. म्हणून जो राम बसलाय ना, हा, जैसा हृदयामध्ये राम किंवा साठविला हरी जी हृदय मंदिरी त्याला ओळखा. हा, गोकुळच्या गवळणी पाहिलाय ना तुम्ही, तर ऐका, त्या गोकुळच्या गवळणी कधी गीता वाचली नाही, कधी ज्ञानेश्वरी वाचली नाही महाराज, कधी भक्ती अशी इतकी सोपी भक्ती केली की त्या भक्तीचं पराकाष्ठा त्या ठिकाणी नाहून निघाली आहे. काय सांगू तुम्हाला, रासकडेचा एक प्रसंग आहे. राम आपलासा करा याच्यावर बोलतो मी. रामकृष्ण आपलासा करा. एकदा का रामकृष्ण आपला झाला तर महाराज काहीच करणे नाही. भगवान परमात्मानं मुरली वाजवली, आहा रे सावरिया कैसी वाजवली वाजवली मुरली. भगवान परमात्म्याने मुरली वाजवली, त्या मुरलीच्या माध्यमातून प्रत्येक गवळणीचं नाव घेतलं आणि प्रत्येक गवळण त्या ठिकाणी ओढली गेली, खेचली गेली आणि भगवंतानी रास केली. जरा सुंदर रूप, बरा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकार विप्रदवास कनक कपिशम वैजयंतीम च माला. इतकं गोड स्वरूप त्या भगवान परमात्म्याचं, आणि ते भगवान परमात्म्याचं स्वरूप पाहिलं आणि ते पाहतच राहिलं. शेवटी रास केली. रास, आता रास म्हणजे काय? रास म्हणजे सुंदर स्त्रिया असताना, सुंदर भोग असताना सुद्धा त्या भोगाचा त्याग करून भक्तीमध्ये जो मन लावतो ना, त्या प्रक्रियेला रास म्हणतात. हा, सुंदर नटून थटून दांडिया खेळणं याला रास नाही म्हणत. जरा ऐका, नाहीतर म्हणतो ना आपण, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, रास किडा पाहो, नंदाच्या बाळयाने केला नवलावो, नंदाच्या बाळयाने केला नवलावो, नंदाच्या बाळयाने केला नवलावो. चला बाई वृंदावनी चला चला पाहू, रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळयाने केला नवलावू, नंदाचा बाळयाने केला नवलावू, हो नंदाचा बाळयाने केला नवलावू. आल्याचं कीर्तन करायचं नाही बरं का, फक्त भाव सांगायचा आहे. हा, राम आपलासा केला, श्याम आपलासा केला. हा, कालच वृंदावनाला जाऊन आलो. वृंदावनातला मुसलमान सुद्धा राधे राधे म्हणतो. काय सांगायचं, लक्षात ठेवा, हे लौकिकता आहे. भगवान परमात्म्याच्या बाबतीत जर विचार केला, रास करण्यासाठी सगळ्यांना बोलवलं आणि रास चालू केली. दो दो गोपी बिच बिच माधव, मुरली वाजवली, रास चालली. आता रास म्हणजे काय? एकरूपता. रास म्हणजे एकरूपता, त्याला ओळखणं. रास झाल्यानंतर भगवंताला एका गोष्टीचं त्या ठिकाणी मान्य नाही, एक गोष्ट देवाला आवडत नाही. तीळ मात्र जरी होय अभिमान, तो भार मेरू समान. कोणा समान? मेरू पर्वता समान. देवाला आवडत नाही महाराज. देवाला अज्ञानी भक्त सुद्धा चालतात. मी तर म्हणेल, तुमच्याजवळ ज्ञान नसेल, तुम्हाला माहिती नसेल तरी देवाला आवडतं. हा, भोळे भाविक जुनाट चांगले. तुमच्याजवळ पैसा नसेल तरी देवाला आवडतं. तुमच्याजवळ त्या ठिकाणी श्रीमंती नसेल, चांदीचा ताट नसेल, चांगलं वेद मंत्र तुम्हाला येत नसेल तरीच, तुम्ही आंघोळ नाही केली तरी देवाला आवडतं. पण देवाला अहंकार आवडत नाही. जरा ठेवा, बस मी आमचे माझ्याशिवाय कोणी कमीच नाही, हे मात्र देवाला आवडत नाही. देवाने पाहिलं सुंदर स्त्रिया त्या आम्ही, म्हणून देव आमच्यावर रास करतो. थोडस अहमपणा झाला. शेवटी भगवंतानं काय केलं, देव म्हणतो, अरे रे, ही गोष्ट मला पसंत नाही बा, हे आवडत नाही. राधेला सोबत घेतलं. आता राधा म्हणजे साक्षात भक्तीची धारा, साक्षात मूर्तिमंत भक्ती. राधा जर त्या ठिकाणी निघून गेली देवाबरोबर, अंतकरणातली भक्ती निघून गेली, आता त्या कासावीत झाल्या, शोधू लागल्या, देवाला शोधतात. मैं धूंड फिरी जग सारा, मुझे मिला ना प्रीतम प्यारा, मुझे मिला ना प्रीतम प्यारा, मुझे मिला ना प्रीतम. इतकं गोड ते शोधू लागल्या. कन्हैया कन्हैया पुकारा करे, किंवा अजून म्हणतात, कानया रे का
कानया रे कानया रे जग की कानया रे कानया रे कानया रे जग की कन्हैया रे कन्हैया रे कन्हैया रे जग राम रे कन्हैया रे कन्हैया रे जग बेटी यही बेटी यही बेटी यही बेटी यही बेटी ये कावेला आमच्या संतांनी इतकं गोड वर्णन केलंय त्या ठिकाणी. शेवटी झालं काय, देवाला शोधता 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 राधेनं मुद्दाम नाटक केलं. राधेवर संशय घ्यायचा नाही. नाहीतर सध्या या पिक्चरवाल्यांनी काही काही अज्ञानी लोकांनी राधा आणि कृष्ण यांची प्रतिमा सगळी मलून करून टाकली. ते मागं 2008 मध्ये गाणं ऐकलं होतं बा, अरे रे मेरी जान है राधा. आता देव एवढा पागल होता, चौकात जाऊन तो शाहरुख खान सारखा म्हणेन का तो कधी. शेवटी ऐका, भगवान परमात्म्याच्या बाबतीत जवळ गेल्यानंतर राधेनं विचार केला, मी जर देवाबरोबर राहिली, भक्ताजवळ जर राहिली नाही तर भक्तांना देव भेटणार. म्हणून मुद्दाम नाटक केलं. सांगितलं थकले वरती घ्या. शेवण देव खाली बसले आणि राधा पाय ठेवून खांद्यावर बसणार. देव त्या ठिकाणी गुप्त. फार गोड प्रसंग आहे, विस्तार नाही करायचा. शेवटी देव गुप्त झाले. राधा त्या ठिकाणी बसली होती. शोधता शोधता या सगळ्या स्त्रिया राधेजवळ आल्या. आता राधेची प्राप्ती म्हणजे भक्तीची प्राप्ती झाली. आणि भक्तीची प्राप्ती झाल्यानंतर मग त्या पुन्हा शोधतात आणि भगवान परमात्मा लवकर भेटला. आणि भेटल्यानंतर आता रास झाली. आता ऐका, पुन्हा मी त्याच जागेवर येईल. रास म्हणजे एकरूपता, देवाची ओळख. रास म्हणजे काय, देवाला ओळखण्याची एक स्थिती, रास. आणि शेवटी रास झाली. आणि रास झाल्यानंतर कोणीतरी विचारलं, का ग बाई, ज्या देवाला तुम्ही शोधत होत्या, ज्या देवाला शोधता शोधता इथपर्यंत आल्या, झाडांना, वेलींना, पशूंना, नदीला, सगळ्यांना विचारतात, आता तो देव कुठे. आता एकीने उत्तर दिलं, फार गोड पद आहे. एक काय म्हणते जरा ऐका. काजर दारू किर करा जो सुरमस हो राजा, जिनन मोरे श्याम बसे, भला तुझा कोण समान. आता याचंच ट्रान्सलेशन जगद्गुरु तुकोबाराय करतात पहा. का पगडरू देखे मेरे देखे के सब वही ने गिरा, काना रे मन मोहन लाल, जितही देखू तितही गोपाल. आता त्यांना देवाला शोधण्याची गरज राहिली नाही, कारण त्यांनी स्वतः भगवान आपण आहोत या स्थितीवर त्या गेल्यात. मी वासुदेव वासुदेव तत्वता हा कळो येईल विचारिता, माझा संता वासुदेव तत्वता तत्वता. जी स्थिती त्या ठिकाणी दशरथांनी प्राप्त करून घेतली, जी स्थिती गोकुळच्या गवळणी त्या ठिकाणी राधा राधा म्हणता म्हणता प्राप्त करून घेतली,
ती स्थिती याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे हो आणि हे ज्ञान नाही कोठे नाही कोठे नाही कोठे नाही कोठे देवाचे भजन म्हणून याच जन्मामध्ये त्या भगवान परमात्म्याच्या ओळखण्याचं ज्ञान आहे म्हणून याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसारी संभ्रम भोगू नका संसार हा भ्रमरूप आहे स्वतः भगवान गीतेत म्हणतात ऊर्ध्व मूलमध्ये शाकम अश्वत्थम प्रावरव्यम छंदांशस्य प्रणानी यस्तम वेदस्य वेदवित आहे का नाही दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे किती प्रयत्न केला रात्रंदिवस प्रयत्न केला की आपला संसार सुखाचा हो झाला कोणाचा इथं बसल्यापैकी आता मी तर लहान आहे तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ आहात तुम्ही झाला संसार का व्हायला कोणाचा झाला नाही आणि होणार सुद्धा नाही भोगाच्या मागे आपण धावतोय भोग प्राप्त झाले म्हणजे असं वाटतं की बस घर झालं गाडी झाला बंगला झाला बस आता भरपूर कमवलं गेलं पण याला भोग म्हणतात आणि जेवढे भोगात जाऊ भोगे रोगे दैन्य भ्रम जेवढे भोगाच्या पाठीमागे जाऊ तेवढे रोगी होतोय पूर्वी डॉक्टर साहेब पूर्वी भोग जास्त होते का आता जास्त आहे आता जास्त आहे पूर्वी रोग जास्त होते का आता जास्त आहे आता जास्त आहे पूर्वी आयुष्य जास्त होतं का आता जास्त आहे पूर्वी जास्त होतं आता नाही हा पूर्वी त्या ठिकाणी भोग नव्हते रोग नव्हते पण आयुष्य जास्त होतं आता भोग बी आहे रोग बी आहे आणि आयुष्य ते फक्त म्हणाले अल्प आयुष्य मानव म्हणाले बाकी आयुष्याचा भरोसा नाही तर ऐका संसाराच्या बाबतीत राजे लोकांपासून तर भिकारी लोकांपर्यंत याच्यावर जीवाला कोणालाही विचारा सुखियात जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुझी शोधू न पाय आहे का कोणीच नाही महाराज कोणीच नाही आम्ही मागे 40गावला राहायला आलो होतो बरं का ते 40गावला राहतो ना तर राहता 2-4 वर्षाचा कालावधी व्यतीत करत असताना आमच्या कॉलनीत एक नवीन लग्न झालेलं जोड पाहिलं आमच्या कॉलनीत बरं का देवा महाराज नवीन लग्न झाल्यानंतर आता नवीन लग्न झाल्यानंतर त्यांचं दर्शन कधी कधी व्हायचं लोणावला खंडावला कोल्हापूरचा मेंढावला फिरता फार फिरले 2-4 महिन्याचा कालावधीत व्यतीत झाला आणि एक दिवशी सकाळी त्यांचा काकडा चालू आता मी रात्री कीर्तन करून थोडा लेट गेलो पाहिलं मी सकाळी त्यांचा काकडा हरिपाठ दोघं एकच दम मी गेलो त्यांच्याजवळ रडण्याचा जोरजोराचा आवाज येत होता आता रडणारा कोण होता माहितीये का बाई नव्हती माणूस होता माणूस रडणारा माणूस पाहिला त्याला विचारलं का रे गड्यासारखा गडी कशाला रडतो रे तो म्हणे महाराज तुमचं बरं आहे म्हणे हीच गाव तीच गाव आमचं तसं नाही म्हणे मग महाराज आमचं तेच तिकीट आणि तोच पिक्चर म्हणजे काय करावं म्हटलं झालं काय म्हणे लग्न झालं इतका आनंद स्वर्ग 2च बोट बाकी होता शेवटी लग्न झाल्यानंतर 3-4 महिन्यानंतर आमच्या कडक भवानीचा स्वभाव कळाला म्हणे म्हटलं कसं काय स्वभाव आहे तिचा स्वभाव असा आहे तिच्या मनाच्या विरोधात जर मी वागलो हातात जे सापडीन तेच मारून फेकते म्हणे म्हणता आतापर्यंत झाडू खाल्ला ताट खाल्ला तांब्या खाल्ला ताटली खाल्ली छोटे मोठे खाल्ले म्हणे भांडे म्हणतो मग आता काय घोडं पेन खाल्ला म्हणे महाराज झालं काय सकाळी ती माझा टिफिन तयार करत होती आणि तेवढ्यात लाईट गेली तिनं शेंगदाणे घेतले कुटायला हातात मुसळी होती मुसळी आणि तेवढ्यात तिनं मला विचारलं म्हणे आज शुक्रवार आहे नवीन पिक्चर रिलीज झालाय आपण जाऊ बघायला मी फक्त एवढंच बोललो म्हणे महाराज की आता जाऊ दे आज शनिवार उद्या शनिवार आणि रविवारी आपण जाऊ 2 दिवस जाऊ दे मी एवढंच बोललो तिला राग आला आणि तिने हातातली मुसळच मारून फेकली हातातली मुसळ मारून फेकली ना शेवटी महाराज आतापर्यंत जेवढं साठवलं होतं ते डोळ्यातून आणि तोंडातून आवाज आला आणि तुमच्यापर्यंत पोहोचला आता तुम्ही सांगा मी काय म्हटलं काहीच करू नको फोन काढ म्हणे पोलीस नको म्हणजे पोलीस कशाला बोलवतो म्हणे मग सासऱ्याला फोन लाव सासऱ्याला फोन काढला आणि सासऱ्याला फोन लावतो सासऱ्याला फोनवर सांगता रडून सांगतो म्हणे मामा मी तुमचं कोणतं घोडं मारलं तुम्ही मला असं फळ दिलं मामा मी तुमचा कोणता केळीचा बाग कापला तुम्ही मला असं फळ दिलं मामा अहो मामा काय चुकलं माझं तुम्ही असं फळ दिलं तिकडून मामा डबल रडून सांगे जावई बापू सहन करा जावई बापू तुम्ही फक्त फळ सांभाळत आहात 20 वर्षापासून अख्खं झाड मी सांभाळतो याचं काय कितीही प्रयत्न केला आता एक कबीरांचा दो ऐकून ठेवा हम नकटे तुम नकटे सब नकटों का मेला एक आया नाक वाला हो बन गया उनका चेला
किती प्रयत्न केला. अजून कबीर एका ठिकाणी सांगतात पहा, कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहत उदास थोडे थोडे सब दुखी सुखी श्याम के दास. म्हणून संसार एक भ्रम रूपानं त्या ठिकाणी आपल्या समोर दिसतो. कितीही प्रयत्न केला सुखाच्या आशेनं जगतोय, पण सुख नावाचा पदार्थ नाही, तो भोग नावाचा पदार्थ आहे आणि भोगाच्या माध्यमातून कधी सुख दिसत नाही. म्हणून जर ऐका, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा विठोबा रखुमाई. रखुमाई विठोबा कुमाई